आर्य बेर्डे सर यांचा. धन्यवाद जय सर. चौथा सामना. चला त्रिमूर्ती स्पोर्ट्स फलंदाज पाठवायचे लगेचच. चौथा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अजय आणि फिरोजची जोडी आपण पाहतोय. अजय आणि फिरोज आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती सागर मेतके. पहिल्या षटकामध्ये पहिला बॉल वेगवान पाहायला मिळाला. आडवा बॅटने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. लॉंग ऑफच्या दिशेने एक सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. डायरेक्ट हिट पाहायला मिळाले. अपील पंचांकडे झाले, मात्र त्या अपील मध्ये तितकासा आत्मविश्वास नव्हता. 2 धावेने धावसंख्येला मात्र श्री गणेश झालाय खातं उघडलंय. या 2 धावेने षटक क्रमांक 1 ची जबाबदारी सागर मेतकेच्या खांद्यावरती दिली गेली आणि निश्चितच विचार केला तर अनुभव आहे या खेळाडूकडे. चांगल्या दर्जाचं क्रिकेट हा खेळाडू देखील खेळत आलाय आणि त्यामुळेच विश्वास पहिल्या षटकामध्ये संघ सहकार्याने दाखवलाय. हा ट्रॅकर बॉल आडवा बॅटने कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅटवरती तितकासा चांगल्या पद्धतीने बॉल आलेला नव्हता, त्यामुळे 2 धाव्यांवरती समाधानी राहावं लागेल. जास्तीचं काही नाहीये. या 2 धावेने धावसंख्या 4 या आकड्यावरती पोहोचते. 4 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. अजय प्रयत्न करतात धावा बनवण्याचा, कारण पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर तो धावांचा दुष्काळ पाहायला मिळाला. अर्पिता स्पोर्ट्स त्रिमूर्ती स्पोर्ट्स संघाचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये निराशाजनक खेळ होता. ऑफ स्टंपच्या बाहेर. याही वेळेस हा बॉल बाहेर निघालाय. सरळ सुनील खवरेच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरे होत असताना पाहायला मिळते. चार धाबा धावफलकावरती. 4 ऑन द बोर्ड. ऑफ स्टंपच्या बाहेर ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केला एक्स्ट्रा कव्हर्सला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा एकदा 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 6 या आकड्यावरती पाहायला मिळते. 6 ऑन द बोर्ड. या सामन्यासाठी पंच अविनाशी दबडे सर आणि त्याचबरोबर प्रशांतजी पाटील सर हे 2 पंच काम पाहत असताना पाहायला मिळत आहेत. 6 या आकड्यावरती धावफलक. त्याचबरोबर आमचे गुणलेखक या सामन्यासाठी राजवीर यांना देखील आपण पाहतोय. ती कमी वयामध्ये एक चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळत आहे. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरे होत असताना पाहायला मिळते. 6 या आकड्यावरती धावफलक. षटक क्रमांक पहिलं सागर मेतकेचं यशस्वी ठरत असताना पाहायला मिळते. कमी धावा खर्च केल्यात. प्रतिस्पर्धी संघाला थोडस पिछाडीवरती पहिल्या षटकामध्ये पाठवलं गेलाय. बॅक ऑफ द लेंथ. याही वेळेस हार्ड लेंथ पुन्हा एकदा पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची होते सांगता. या सेक्शन रिप्ले पाठीमागे केला. त्या हार्ड लेनचा वापर पुन्हा एकदा सागर मेतकेच्या माध्यमातून पाहायला मिळतो. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक पहिलं संपलाय. 6 धावा धावफलकावरती. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहे. चुकी झाले जजमेंट मध्ये. खराबी पाहायला मिळाले. हा पहिला चौकार पहिल्या इनिंगचा त्रिमूर्ती स्पोर्ट्स संघासाठी. कमोंटी से
10 या आकड्यावरती धावफलक डबल डिजिट मध्ये आता स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता, स्क्वेअर ड्राईव्हचा फटका फिरोज जंजी यांचा पाहायला मिळाला. संघाचा कर्णधार आहे आणि निश्चितच तो विश्वास स्वतःवरती त्यांचा देखील आहे. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर त्यांच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं आहे. स्टेप आउट केलाय, टप्पा पडला, एक्स्ट्रा बाउन्स. यावेळेस आपण पाहिलं तर स्टंप टू स्टंप गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, ऍक्शन रिप्ले मध्ये स्टंप टू स्टंप गोलंदाजी करण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय, पुन्हा एकदा ती हार्ड लेंथ पाहायला मिळते. यस, रबर बॉल क्रिकेटची खासियत आहे, जितके हार्ड लेंथ वर तू चेंडू टाकले जातात तितकंच यश गोलंदाजाला देखील मिळतं आणि त्यासाठी प्रयत्न तेजस पाटीलचा देखील पाहायला मिळतोय. पहिला बॉल थोडासा पुढे केला, त्यानंतर बदलाव केला. पुन्हा एकदा ती हार्ड लेंथ, बॅटची कडा आणि हा अगदी एका हाताने झेल टिपलाय. पहिला फलंदाज कर्णधार फिरोज झंजीचा खेळ संपलाय. 10 या आकड्यावरती पहिली विकेट. राहुलला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत. या सामन्यामध्ये बॅटिंग ऑर्डर सफल केलं जाईल यात काही शंका नाही, कारण पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर फलंदाजांनी निराश केलं, त्यामुळे आता बदल हा बॅटिंग ऑर्डर मध्ये जरूर पाहायला मिळतोय. 10 या आकड्यावरती धावफलक. पुढचा बॉल यष्टा उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड, माघारी परतावं लागतंय. दुसरा धक्का बसलाय. राहुल बॅक टू दी पवेलियन. याही वेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा प्लेड हॉर्न, यष्टांचा वेध घेतलाय. दुसरा धक्का इथे बसतोय. फलंदाज राहुल अगदी 0 या आकड्यावरती बाद झालाय. शिवकर आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत. स्वीकारला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. 10 या आकड्यावरती दुसरा धक्का, हॅट्रिक बॉल असणार आहे तेजस पाटील साठी. आडवा बॅटने अलॉंग द ग्राउंड फटका इथे केला जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हर्सला क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे, मात्र 30 सर्कल मध्ये प्रयत्न होता बॉल थांबवण्याचा. 2 धावा खात्यामध्ये, एकच धाव खात्यामध्ये ऍड होते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 11 या आकड्यावरती. 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. तेजस पाटील पहिल्या बॉलवरती चौकार आला. एक्स्टमच्या बाहेरचा बॉल, यावेळेस देखील ती दिशा खराब पाहायला मिळते. एक्स्ट्रा धाव मैदानाच्या आतपर्यंत खर्च केल्या जात आहेत. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र 12 या आकड्यावरती पोहोचतंय. 12 ऑन दी बोर्ड. tenniscricket.in वरती आपण जोडले जातो युट्यूबच्या माध्यमातून. स्विंग ॲडमेस पाठीमागे चाललाय, सुनील खवरे स्टील बॉल पर्यंत. डॉट बॉल, षटकाची समाप्ती. षटक क्रमांक 2 चा खेळ इथून संपुष्टात आला. 12 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस पाहायला मिळतात. दोन षटकांचा खेळ संपलाय, म्हणजेच काय तर खेळपट्टी ओली करण्याची वेळ झाले. यस, तोपर्यंत डीजे मास्टर याच्या गाण्याचा आस्वाद देखील घेऊया. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग मार्क वरती
सागर मेतकेला आपण पाहतोय. पहिलं षटक 6 धावांचं याने हाताळलंय आणि पुन्हा एकदा इथे दुसऱ्या षटकामध्ये विश्वास दाखवला जातोय. 12 धावा आतापर्यंत धावफलकावरती. जशी फलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये त्रिमूर्ती स्पोर्ट्स संघाने केली होती तशीच फलंदाजी पुन्हा एकदा या सामन्यामध्ये देखील पाहायला मिळते. चिंतेची बाब त्यांची फलंदाजी राहिले तरी विचार केला तर फलंदाजीमध्ये जास्तीचं लक्ष देणं गरजेचं आहे, कारण ओली खेळपट्टी आहे. अगदी कर्णधाराने सांगितल्याप्रमाणे रबर बॉल क्रिकेट तितकंसं केलं जात नाही, त्यामुळे ही अडचण सध्याच्या घडीला पाहायला मिळते त्रिमूर्ती स्पोर्ट्स संघासाठी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, डॉट बॉलचा इशारा. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत. मोठे फटके खेळण्यासाठी आपण पाहिलं तर रबर बॉल क्रिकेटमध्ये आपली बॉडी बॅलन्स हा महत्वाचा असतो. बॉडी स्टेबल राहणं तितकंच महत्वाचं असतं आणि तोच बॉडी बॅलन्स, बॉडीचा शेप गमावून वारंवार फटके केले गेले, त्यामुळे अपयश फलंदाजांना आलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर याही वेळेस टप्पा पडला, त्यानंतर अतिरिक्त उसरी या चेंडूवरती होती. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. हा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा फलंदाजाला अडचणीमध्ये टाकणारा होता. बॅक टू बॅकचे 2 डॉट बॉल. 12 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल. हो, याही चेंडूवरती स्विंग अँड अ मिस. अगदी यष्ट्यांना फुंकर घालत हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. तिसरा डॉट बॉल आलाय. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत एकमेव मेडन षटक हातायला गेलाय. या अगदी यष्ट्यांच्या जवळून हा बॉल गेलाय. चांगली विकेट किपिंग पाठीमागे सुनील खवरेची देखील पाहायला मिळाले. 12 धावा आतापर्यंत धावफलकावरती. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या स्टिकरला बॉल आदळतोय. कव्हर्स मध्ये ज्योतिबा पाटील तैनात आहे, तोपर्यंत एक सिंगल खात्यामध्ये ऍड होते. 13 या आकड्यावरती धावफलक आता पोहोचतोय. 13 ऑन दी बोर्ड. कुठेतरी विचार केला तर या मॅच मध्ये सागर मेतकेची गोलंदाजी ही हायलाइट राहिली, कारण धावा कम खर्च आणि जादा चर्चा अशी गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर बॉल हुक करण्याचा प्रयत्न पाठीमागे चाललाय. गोशांकी क्षेत्र डिक्लेअरच्या स्वरूपात एकच धाव मिळते. पंच अविनाश दबडे सरांचा इशारा येतोय. 14 धावा धावफलकावरती. मोठे फटके खेळावे लागतील. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंचांचा इथे येतोय. 14 या आकड्यावरती धावफलक. 14 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल सागर मेतकेचा. ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केलाय. ताकद, नजाकत, टायमिंगचा मिलाव. कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. षटक क्रमांक 4 मध्ये ज्योतिबा पाटील पाहायला मिळत आहेत. चौथं षटक हाताळण्याची जबाबदारी ज्योतिबा पाटील यांच्या खांद्यावरती आता दिली जाते. स्ट्रायकर एन वरती स्वीकारला आपण पाहतोय. स्वीकार स्ट्रायकर एन वरती पाहायला मिळतोय. 5 मध्ये 2 त्याच्या बॅट मधून आलायत. थोडासा शांत गेम पाहायला मिळतोय. ओव्हर पिच बॉल होता. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केले जात आहे. एक सिंगल मैदानाच्या हातमध्ये इथून देखील मिळते. 21 आकड्यावरती धावसंख्या आता पोहोचते. 21 ऑन दी बोर्ड. 21 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू. ज्योतिबा पाटील यांच्यावरती ती जबाबदारी आणि आतापर्यंत पहिला बॉल चांगल्या प्रकारे हाताला 21 बनवलायत अजय स्ट्रायकर रेन वरती. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करतायत, मात्र या 4 धावा रोखू शकणार नाहीयेत. अजयच्या बॅट मधून चौकार. आक्रमक पवित्रा दाखवणं गरजेचं होतं आणि तो आक्रमक पवित्रा अजयने दाखवलाय. 25 या आकड्यावरती धावफलक. आता फटके यायला सुरुवात झाली. जशी गोलंदाजी
पुढे केली जाते तसे फटके यायला सुरुवात झाली अजयच्या बॅटमधून. हाफ ट्राय करावा बॅटने. याही वेळेस बॉलला फोर्स केलं क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट अगदी कमालीची पाहायला मिळते. 2 धावा खात्यामध्ये ऍड होत आहेत. 27 या आकड्यावरती धावफलक आता पोहोचते. 27 ऑन दी बोर्ड. 27 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. चौथं षटक चालू आहे. चौथ्या षटकामध्ये आपण पोहोचतोय आणि ज्योतिबा पाटील यांच्या विरोधात ती आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न वारंवार अजयचा पाहायला मिळाला. 11 मध्ये 19 त्याने आतापर्यंत बनवले आहेत. सत्तावीस धावा धावफलकावरती. पुढचा बॉल. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. पाचची कडा पाठीमागे चालला. भूषांकित क्षेत्र आहे तिथे एक सिंगल फक्त आणि फक्त ऍड होईल. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरसावली जाते. धावफलकात पोहोचते 28 या आकड्यावरती. पिच बॉल लॉफ्ट केलाय. मनगटाचा वापर. टायमिंग प्रॉपर. बॉल करतोय हवाई सफर. षटकार. अजयच्या बॅटमधून आता धावा यायला लागल्या आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी सुटकेचा निश्वास घेतलाय त्रिमूर्ती स्पोर्ट्स शेडगेवाडी संघाच्या खेळाडूंनी. 34 धावा धावफलकावरती. 34 ऑन दी बोर्ड. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. ज्योतिबा पाटील यांच्या विरोधात धावा आल्यात. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. दिशा दिली जाते. फक्त आणि फक्त पुश केलेत. खुश राहिलेत. एक सिंगल स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न. 4 षटकांचा खेळ इथून संपलाय. 35 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांच्या अखेरीस 35 धावा धावफलकावरती आणि आता पुन्हा एकदा वेळ झाली आहे या खेळपट्टी ओली करण्याची. तोपर्यंत जाऊया डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. पस्तीस धावा धावफलकावरती. व पहिला बॉल बॅक ऑफ द लेंथ. पुन्हा एकदा त्या हार्ड लेंथ वरती बॉल पाहायला मिळतोय. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा. अजयला सरप्राइझिंग चेंडू पाहायला मिळाला. एक सिंगल डिक्लेअरच्या स्वरूपात खात्यामध्ये ऍड होते. 36 या आकड्यावरती धावफलक. सरप्राईज केलं खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर अजय जोंधळेला. 36 धावा धावफलकावरती.
पुन्हा एकदा बॅक ऑफ द लेन पाठीमागे पुन्हा एकदा बॉल हिट केलाय. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी विचार केला तर ज्योतिबा पाटील यांनी हीच चुकी केली. थोडेसे ओव्हरपेच चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि तिथे त्या धावा खर्च झाल्या आणि या षटकामध्ये पाठीमागे करण्याचा प्रयत्न राहिला. हा ट्रॅकर बॉल बॅकफुटला गेले. फटका यावेळेस एक्स्ट्रा कव्हर्सला सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत वाडीश लॉंग ऑफचे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा इथून देखील मिळतील. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 38 या आकड्यावरती पोहोचते. 38 ऑन दी बोर्ड. 38 धावा स्कोर बोर्ड वरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 5 चालू आहे. अजयचा विचार केला तर 17 मध्ये 30 त्याच्या बॅटमधून आला. ती आक्रमकतेचा खेळ तो मैदानाच्या आतपर्यंत त्याचा पाहायला मिळाला. ती आक्रमक बॅटिंग मैदानाच्या आतपर्यंत त्याची पाहायला मिळते. 38 या आकड्यावरती धावफलक. तेजसचा पुढचा बॉल आडवा बॅटने याही वेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला 30 सर्कल मध्ये. तोपर्यंत एक सिंगल खात्यामध्ये ऍड होते. 39 आकड्यावरती धावफलक. 39 स्कोर बोर्ड वरती. अर्पिता स्पोर्ट्स संघाचा विचार केला तर गोलंदाजी युनिट जरूर चांगला आहे, मात्र आता या मॅच मध्ये अजय नावाचं वादळ गुंगावत असताना पाहायला मिळते. ओव्हर पिच बॉल होता. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल येतोय. स्वीकारचा विचार केला तर 7 मध्ये 3 या आकड्यावरती खेळतोय. कुठेतरी त्याच्या पाठमधून जर धावा आल्या तर एक फायटिंग टोटल उभारण्यामध्ये यश येईल. पहिल्या सामन्यापेक्षा निश्चितच कुठेतरी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न तीमूर्ती स्पोर्ट्स संघाचा. हा ट्रॅकर बॉल बॅकफुटला गेले. फटका यावेळेस स्क्वेअर ड्राईव्हचा लाजवाब आलाय. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वीकारच्या बॅटमधून चौकार. पाच ओव्हर्सचा खेळ संपलाय. 43 धावा धावफलकावरती. 5 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय. केतन आले गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक 6 मध्ये केतन पाहायला मिळतात. 43 आकड्यावरती धावफलक. 43 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 6 केतन बामणे आपल्याला गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंड वरती अजय. 18 मध्ये 31 धावांची खेळी आणि निश्चितच या मॅच मध्ये अजयचा रोल महत्वाचा होता. कर्णधार बाद झाल्यानंतर, कारण तो सलामीला आलेला आणि ती महत्वाची खेळी त्याच्या बॅटमधून आली. हा ट्रॅकर ऑन साइडला पुल केलाय. बॉलला गुल केलाय. पॅरलल स्ट्रोक. अजयच्या बॅटवरून षटकार. धन्यवाद. सुरुवातीच्या षटकांमध्ये स्ट्रगल केला, त्यानंतर हा धावांचा पाऊस पाहायला मिळतोय. आणखीन एक तडाखा. आणखीन एक हवाई हल्ला. कावकर सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ओव्हर पिच बॉल. या चेंडूवरती देखील फटका घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जरूर आहेत, मात्र जजमेंट झालंय खराब आणि धावा मिळत आहेत पूर्णपणे 4 चौकार. एकूण 60 धावा धावफलकावरती. बागफुटला गेले. याही वेळेस फटका केला. अर्धशतक क्रमांक 2 अजय जोंधळेच्या पाठमधून आलाय. स्वप्न मोठं असेल तर रस्ता सापडतो. मेहनत खरी असेल तर नशीबही वागतं. हार मानणं हे योद्ध्याचं काम नसतं, कारण जिद्दी समोर डोंगर देखील झुकतो आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने योद्ध्याप्रमाणे लढलाय. अर्धशतक या स्पर्धेमध्ये अजय जोंधळेच्या पाठमधून आलाय.
अफलातून खेळ पाहायला मिळाला. 22 चेंडू 51 धावांची ही तुफानी खेळी अजय जोंधळेच्या बॅट मधून आली. 63 धावांचा आता डोंगर पाहायला मिळतोय मैदानाच्या आतपर्यंत. अर्पिता स्पोर्ट्स संघ निश्चितच एक तुल्यबळ संघ पाहायला मिळत होता. फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केला, ट्विस्ट केला, थेट पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅकचा तिसरा चौकार. सदुसष्ट या आकड्यावरती धावफलक. 67 ऑन दी बोर्ड. शेवटचा एक बॉल मैदानाच्या आतमध्ये अजूनही शिल्लक आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, बॅटची आतली कडा घेतली, विकेट किपर कडून फंबल झाले. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठी कॉल. रनआउटची विकेट करावी लागते. सॅक्रिफाईस मात्र एकदा जोरदार टाळ्या अजय जोंधळेसाठी होऊन जाऊ द्या. 24 चेंडू आणि 58 धावाची तुफानी खेळी त्याच्या बॅटमधून आली आहे. रस्ता कठीण असला तरी चालत राहणं गरजेचं आहे, कारण लढणाऱ्यांना यश मिळते आणि या मॅच मध्ये अगदी लढलाय, संघाला सुस्थितीमध्ये आणून ठेवलंय. 69चं लक्ष अर्पिता स्पोर्ट्स संघासमोर. पहिल्या इनिंगचा विचार केला तर अजय जोंधळे 24 मध्ये 56 आणि 30 हायलाइट राहिले आहे. आणि त्या व्यतिरिक्त आपण पाहिलं तर तितकासा चांगला खेळ नव्हता. स्वीकारने थोडीशी साथ त्याला दिली आणि त्यामुळेच हा 68 धावांचा डोंगर उभारला गेला. 69चं लक्ष ठेवलंय. गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर सागर मेतकेची पहिली 2 षटकं फक्त 14 धावा होत्या. तेजसने देखील 2 षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या, 2 विकेट देखील त्याने मिळवल्या. मात्र त्यानंतरची 2 षटकं ज्योतिबा पाटील 1 षटक 15 आणि केतन बामने एका षटकामध्ये 25. पहिल्या मॅच मध्ये देखील अर्पिता स्पोर्ट्स संघाने हीच चुकी केली होती. पहिल्या मॅच मध्ये 26 धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या मॅच मध्ये देखील 26 धावा शेवटच्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. ही हायलाइट पहा बॅटिंगची. अगदी फलंदाजी करत असताना हायलाइटच पाहायला मिळत होती. जबरदस्त खेळ. पहिला प्रहार आपण पाहिलं तर सागर मेतकेवरती चढवला, त्यानंतर ज्योतिबा पाटील यांच्या विरोधात तो धावांचा पाऊस पाहायला मिळालाय. यावेळी क्षेत्ररक्षकाकडून देखील तिथे चुकी झाली होती. हा चौकार आपल्याला अजयच्या बॅटमधून पाहायला मिळाला. त्यानंतर ज्योतिबा पाटील चुकी केली. ओव्हरपिच चेंडू हाताळण्याचा प्रयत्न हा वारंवार अजयच्या विरोधात केला आणि जेव्हा जेव्हा ओव्हरपिच चेंडू हाताळले गेलेत तेव्हा तेव्हा तिथे षटकार आलाय. त्यानंतर तेजस पाटीलच्या विरोधात हा फटका पाहायला मिळाला. झेल सुटला होता. त्यानंतर हा चौकार देखील इथे पाहायला मिळतोय. निश्चितच आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग. या 2 धावेसाठीचा हा फटका पाहायला मिळाला. निश्चितच यावेळेस बॅकफुट वरती जाऊन हा पुलचा फटका पाहायला मिळालाय. अगदी पाहिलं तर मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याचा प्रयत्न अजयचा पाहायला मिळालाय. अतिशय चांगल्या दर्जाची, चांगल्या धाटणीची बॅटिंग सामन्यामध्ये अजय जोंधळेची पाहायला मिळते. याही वेळेस मोठा फटका पाहायला मिळाला. वारंवार चेंडू समोर हाताळलेत. ओव्हरपिच चेंडू जेव्हा जेव्हा केलेत तेव्हा तेव्हा या खेळाडूने त्याचा फायदा उचललाय. यस, निश्चितच विचार केला तर त्रिमूर्ती स्पोर्ट्स शेडगेवाडीचा संघ अगदी एकाच भागातील खेळाडू, एकाच परिसरातील खेळाडू एकत्रित येऊन संघबांधणी केली गेली आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या संघाने अर्पिता स्पोर्ट्स सारख्या एका बलाढ्य संघाला शमवण्याची ताकद ठेवली. चांगला खेळ राहिलाय. अजय जोंधळे हायलाइट राहिले आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर अफलातून बॅटिंग अजय जोंधळेची पाहायला मिळाले. अर्धशतक या स्पर्धेतलं दुसरं. 36 मध्ये 69ची आवश्यकता आहे. रन चेसची कहाणी ऐकूया जयेश सरांच्या आवाजातून.
अर्पिता स्पोर्ट्सच्या विरोधात त्रिमूर्ती स्पोर्ट्स शेडगेवाडी. चांगली मॅच. या मॅच मध्ये धावा बनल्या गेल्यात 69 धावा 36 मध्ये 69 बनवल्या गेल्यात. दुसरे इनिंग मध्ये त्या बनवायच्या देखील आहेत आणि पहिल्या इनिंग मध्ये वाटला देखील नव्हता अशा प्रकारे धावा बनवल्या जातील. परंतु अजय जोंधळे काय बॅटिंग केली या खेळाडूने. 24 मध्ये 56 त्याने देखील बनवल्या, परंतु दुसऱ्या बाजूने देखील पलटवार होणार यात शंका नाहीये. सुनील खवरे आपल्याला पाहायला मिळतील. मॅन फ्रॉम दोंडगेचा हा खेळाडू आहे. एक जबरदस्त क्रिकेट त्याने देखील काही स्पर्धांमध्ये खेळले. चांगली बॅटिंग त्याने देखील केले. तर दुसऱ्या बाजूला सागर मेतके मॅन फ्रॉम मदाळचा हा खेळाडू आहे. सुनील खवरे पहिल्या चेंडूवरती विकेट त्यांची प्राप्त केली जाते. पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती विकेट आली. एक्सेस गाडीची किल्ली जर कोणाला सापडली तर कॉमेंट्री बॉक्स जवळ आणून द्या. थँक्यू सो मच. पहिला चेंडूवरती खराब फटका केला गेलाय. थोडस आज बॉडी साथ देत नाहीये आणि म्हणूनच सुनील थोडस नाराज देखील आहेत, दुखापतग्रस्त आहेत. परंतु क्रिकेटच्या पडल्यावरती या सभे चालत नाही. तुम्हाला येऊन खेळावंच लागतं. संघासाठी तो डेडिकेशन द्यावं लागतं. आपण पाहिलं होतं बॅक्सवेल काय बॅटिंग केली होती त्याने आणि सभ्य दिल्या नव्हत्या. या चेंडूवरती मोठा फटका फसला. चेंडू हवेत आहे. संधी होती परंतु युवा खेळाडू आहेत. जज करण्यामध्ये थोडंस अपयश आलं त्यांना, परंतु त्यानंतर सिंगल ए डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आले. 2 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. राहुल पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. यांच्याकडे देखील क्षमता आहे राहुल पाटीलकडे. चांगले बॅटर आहेत. या मॅच मध्ये तो देखील इम्पॅक्ट टाकू शकतो. संधी त्यांना देखील मिळाली. ओहो, बॅकफुट वरती जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न केला जातोय. कव्हर्सला फटका केलाय. क्षेत्ररक्षण झालंय युवा खेळाडूच्या माध्यमातून. सिंगल धाव फलकावरती ऍड झाली. सिंगलच्या मदतीने धावा आतापर्यंत 3. एकूण 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता पावसाळी अंगमाला खऱ्या अर्थाने सुरुवात. वरुण देव आता बरसताना पाहायला मिळत आहेत. बॅटची हलकीशी किनार आणि त्यानंतर फाईनला चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळालाय. तिथे आपल्याला थोडस अविनाश जवडे हे देखील पाहायला मिळाले. चकित झाले कारण का बॉल वेगाने देखील आला. चार धावा फलकावरती या मॅच मध्ये तुम्हाला बनवायच्या 69 धावा. या गोष्टींकडे देखील लक्ष ठेवावं लागेल. ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर सिंगल धाव फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. वेगात चेंडू जो आहे तो ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. थोडस स्किड झाला चेंडू आणि त्यानंतर सिंगल धाव फलकावरती ऍड झाली. बाईकच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव फलकावरती लेग बाईकच्या स्वरूपामध्ये सिंगल. धावसंख्या आतापर्यंत 5. डान्सिंग डाऊन द ट्रॅक फटका सजवण्याचा प्रयत्न. पंचांकडे केले अपील आणि एक्स्ट्रा धाव. थोडंसं डान्सिंग डाऊन द ट्रॅक फटका सजवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एक्स्ट्रा धाव फलकावरती जोडली गेली. चांगली गोलंदाजी करतायत. या चेंडूवरती थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न आपण पाहू शकतो. कशा प्रकारे हा फटका बॅकफुट वरती जात असताना हा फटका केला गेला आणि खूपच उजव्या यष्टीच्या बाहेर टाकला हा चेंडू. वेगात टाकलाय. पुन्हा एकदा स्किड होत असताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. थोडस फुलर लेंथ चेंडू पाहायला मिळाला. त्याच्यावरती वेग पाहायला मिळाला आणि पहिलं षटक फक्त 6 धावांचं. 69 धावांचा पाठलाग करत असताना 6 धावा फलकावरती. सुरुवातीला याच अर्पिता स्पोर्ट्स संघाने या आधीच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती, परंतु या मॅच मध्ये थोडंसं का होईना ते बॅकफुट वरती जात असताना पाहायला मिळत आहे. त्रिमूर्ती स्पोर्ट्स शेडगेवाडी या संघाला सुरुवातीला प्रत्येक संघाने हलकामध्ये घेतलं होतं. सुरुवातीला जर पाहायला घेतलं हा संघ मोठ्या धावसंख्येने पराभूत झाला होता, परंतु या मॅच मध्ये अजय जोंधळेची काय बॅटिंग पाहायला मिळाली. जबरदस्त बॅटिंग त्याने देखील केली. 56 धावा त्याच्या बॅट मधून देखील आल्या. 24 मध्ये 56 त्याने देखील बनवला आणि धावांचा रतीत त्याने देखील रचला.
चला दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती विघ्नेश पाहायला मिळत आहेत. अजून एक षटकेपाठीचा गोलंदाज विघ्नेश. हा चेंडू खराब टाकला जातोय. फुल टॉस होता आणि हाईट देखील होती आणि याच वेळेला तो फटका जबरदस्त केला जातोय. नो चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि 4 धावा त्या फलकावरती. नो प्लस 4 एकूण 5 धावा. या स्पर्धेदरम्यान पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रशांतजी पाटील सर, मुकेशजी शिंदे. दोन्ही चांगले खेळाडू देखील आहेत. मुकेश शिंदेने मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या देखील. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये रत्नागिरी सारख्या जिल्ह्यांमध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सातत्याने चांगलं क्रिकेट आयकॉन खेळाडू म्हणून कित्येक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना पाहायला मिळाले. असे गुणवान खेळाडू आज पंचांच्या भूमिकेत. प्रशांत पाटील देखील याच मैदानावरती सातत्याने खेळताना देखील पाहायला मिळालेत. वेगात टाकलाय परंतु थोडासा फुलर लेनचा चेंडू होता, त्याच्यावरती मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न जरूर झालाय, परंतु या प्रयत्नामध्ये धावा मात्र कुठेच मिळत नाहीयेत आणि त्याचमुळे हा चेंडू डॉट देखील आला. 11 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला परंतु त्यानंतर इथे धावा रोखल्या जात आहेत. खराब चेंडू, त्याच्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉडीवरती टाकला हा चेंडू. थोडस इजा झाले. पाणी प्लीज मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा प्लीज. स्वयंसेवक पाणी घेऊन जा प्लीज. नो चेंडूचा इशारा पंचाच्या माध्यमातून गोलंदाजाला हे षटक इथेच थांबावं लागेल. पुन्हा एकदा न्यू गोलंदाजीसाठी दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. जे दुसरं षटक अधुरं ठेवलंय ते षटक पूर्ण करायचंय, त्यासाठी विकास आपल्याला पाहायला मिळतील. विकास गोलंदाजीसाठी आलेत. आता हे षटक त्यांच्या माध्यमातून पूर्ण केलं जाईल. विकास शेडगे गोलंदाजीसाठी दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. सागर आपण ठीक आहात ना? ओके सागर आता मात्र पुन्हा एकदा फिट झालेत. आता कमबॅक करण्यासाठी ते देखील सज्ज झालेत. 12 धावा फलकावरती. हा चेंडू देखील नो. सुरुवात जिथे अंत झाला होता तिथूनच पुन्हा एकदा सुरुवात. नो चेंडू पुन्हा एकदा फ्रीट पाहायला मिळेल. नो प्लस 1 एकूण 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळाल्यात. या दुसऱ्या षटकाला थोडस ग्रहण लागलंय या नो बॉलचं. धावसंख्या आतापर्यंत 14 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. एकच चेंडू टाकला गेला या षटकातील. 14 धावा फलकावरती म्हणजेच कमबॅक करून देणारे षटक पाहायला मिळत आहे. एक्स्ट्रा प्रयत्न. फुलर लेनचा चेंडू, त्याच्यावरती आक्रमकतेने फटका फसलाय परंतु आणि टायमिंग प्रॉपर पाहायला मिळाला आणि 6 धावा फलकावरती. वाटलं होतं हा फटका फसलाय, उंची जास्त होती आणि दोरी कमी व्हायला मिळाली होती. थँक्यू डॅडी, थँक्यू. वाऱ्याची साथ मिळाली. षटकार देखील पाहायला मिळाला. धावसंख्या आतापर्यंत 20 धावा फलकावरती. चांगली बॅटिंग करतायत, कौतुक करावं लागेल सागर मेतकेचं. पुन्हा एकदा हा खेळाडू कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. या चेंडूवरती आडव्या बॅटने फटका सजवलाय खरा. धावा किती हे देखील महत्वाचं.
स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा फटका खेळायचा होता. टायमिंग मिस होत असताना पाहायला मिळालं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये फटका. त्यानंतर सिंगल धाव फलकावरती ऍड झाली. धावसंख्या आतापर्यंत 21 धावा धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी होतीये. कौतुक सागरचं देखील करावं लागेल, कारण याआधी थोडस शरीरभेदी मारा केला होता गोलंदाजाने, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा ते मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. आणि कोणीतरी म्हटलं देखील आहे, गाव सोसल्याशिवाय दगडाला पण देव पण प्राप्त होत नाही. मैदानात घाम गाळल्याशिवाय तुम्ही विजय देखील होऊ शकत नाहीये. हो, चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. मिड विकेटला फटका. सिंगल धाव फलकावरती ऍड होईल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यानंतर सिंगल धाव फलकावरती. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलंय 2 धावांनी. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 23 धावा धाव फलकावरती. करंट रन रेट 12चा आहे. रिक्वायर रन रेट कमी होत चाललाय. अजून देखील येणारी 26 चेंडू 46 ची आवश्यकता या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग सागर मेतके जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत अर्पिता स्पोर्ट्स संघ थोडस वर्चस्व गाजवताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. परंतु त्रिमूर्ती संघ कमबॅक करण्याचा प्रयत्न, परंतु हा कमबॅक आता मात्र सागर मेतकेने केलाय. जखमी झालेला वाघ जसा शिकार करण्यासाठी पुन्हा एकदा उठतो, तसा आता देखील हा जखमी वाघ दहाडताना पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. ओहो, बॅकफुट वरती जाऊन मोठा फटका खेळायचा होता आणि त्यानंतर सिंगल धाव फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. थोडस बॅकफुट वरती गेले आणि त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 30 धावा धाव फलकावरती. दोन षटकामध्ये बनवल्या गेल्या 30 धावा. 15च्या सरासरीने 30 धावा म्हणजेच येणाऱ्या 4 षटकामध्ये 24 मध्ये आवश्यकता 39 धावांची आहे. आव्हान जवळ जवळ येत चाललंय. सुरुवातीला वाटलं होतं या 69 धावा वर्चस्व गाजवतील, परंतु या मॅच मध्ये सागर मेतकेने केलेल्या 11 चेंडूमध्ये 22 धावांचा कमबॅक या मॅच मध्ये आतापर्यंतची हायलाइट राहिली. फटका जबरदस्त. एका बाजूने आक्रमण झालं होतं, परंतु दुसऱ्या बाजूने वाह, क्षेत्ररक्षण जबरदस्त पाहायला मिळालाय. टाळ्यांचा गजर हा जोरदार होत असताना पाहायला मिळालाय. वाटलं होतं हा फटका सीमारेषाच्या पलीकडे गेला, परंतु हवेमध्ये झेप घेतली आणि त्यानंतर चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्यापासून थांबवलं देखील गेलंय. पहा, आडव्या बॅटने फटका स्वीकार सावंत पाहायला मिळाले. फटका जबरदस्त केला आणि त्यानंतर वाह, काय एफर्ट्स पाहायला मिळाले. जबरदस्त एफर्ट स्वीकार सावंत पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. धावा आपल्या संघासाठी 4 सेव्ह केल्या गेल्या. या धावा विजयाचं कारण देखील बनू शकतात या इनिंग मध्ये. 32 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कव्हर्स एक्स्ट्रा कव्हर मधून खेळायचा होता आणि आता आलाय शानदार चौकार. 4 धावा. जागा बनवून हा फटका केला. त्यानंतर तो चौकार. 4 धावेने धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 36. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा खर्ची गेल्यात. पहिलं षटक चांगल्या रीतीने टाकलं होतं. या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा, थोडस प्रेशर पाहायला मिळालं. या आधीच्या चेंडूवरती चौकार आला आणि त्यानंतर मेंटली प्रेशर गोलंदाजावरती जरूर पाहायला मिळतं, कारण फलंदाज आक्रमकतेने खेळत आहेत. त्यांना इथे एक डॉट चेंडू टाकायचा आहे, त्यासाठी प्रयत्न जरूर करावे लागतात. अवे फ्रॉम द बॉडी योग्य निर्णय होता, परंतु कुठेतरी एक्स्ट्रा हाताळला गेला. आता वेगवान चेंडू, शरीरभेदी मारा करण्याचा प्रयत्न. वाघ चांगली गोलंदाजी, कमबॅक केलाय युवा अथर्व कांबळे याच्या माध्यमातून. पहा, थोडस शरीरभेदी मारा करण्याचा प्रयत्न. बॅकफुट वरती जाऊन पॉइंटच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. 37 धावा फलकावरती.
हो, या चेंडूवरती थोडस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, जागा बनवली होती. त्यानंतर वेगवान चेंडू, गोलंदाजाने देखील अभ्यास केला या चेंडूवरती. थोडस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर तसं बॉडीवरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न वेगात झाला. हा चेंडू थोडासा धीम्या गतीने असता त्याच्यावरती षटकार आला असता, परंतु वेग होता आणि म्हणूनच या वेगाने थोडस बीट केलं जात आहे. धावसंख्या 38 फलकावरती, म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 31 ची गरज आहे. 20 मध्ये 31. एकच मोठा फटका खेळायचा आहे. या चेंडूवरती छेडछाडी करण्याचा प्रयत्न केलाय आणि या चेंडूवरती पंचाचा निर्णय आलाय. फिंगर अप. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. महत्वाच्या क्षणाला आले सागर मेतकेची विकेट. ला 31 ची आवश्यकता. बॅटिंग साठी आले ज्योतिबा पाटील मैदानाच्या आतमध्ये. मगाच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती ज्योतिबा पाटील यांनी. कोल्हापूरचे एक जबरदस्त गोलंदाज म्हणून देखील ओळखलं जातं, परंतु बॅटिंग देखील चांगल्या रीतीने करतात आणि KPL ची स्पर्धा, कोल्हापूरच्या मानाची स्पर्धा त्यांनी देखील गाजवल्या आहेत. अशा खूप साऱ्या स्पर्धा गाजवल्या आहेत. एक चांगले गोलंदाज आहेत, परंतु बॅटिंग देखील तेवढ्याच घातकतेने ते करतात आणि आता त्यांची ती घातकता महत्वाची देखील ठरणार आहे, कारण जिंकण्यासाठी येणारे 19 चेंडू 31 धावांची आवश्यकता आहे. दोघांनीही कमबॅक केलाय. या आधी फलंदाजांनी कमबॅक केला होता, ही विकेट घेऊन गोलंदाजांनी देखील कमबॅक केलाय. म्हणजे आता शेवटच्या 19 चेंडूवरती मजा पाहायला मिळणार आहे. आजचा दिवस संघर्षाचा पाहायला मिळतोय, उद्या धमाक्याचा देखील पाहायला मिळणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये रती महारथी याच मैदानावरती पाहायला मिळतील. उद्याचा दिवस सम्राट मृत्युंजय पुणे हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर याच मैदानावरती उद्याच्या दिवसामध्ये नागठाणे स्पोर्ट्स नागठाणे हा देखील संघ खेळताना पाहायला मिळते. शंकर थोरात उद्याच्या दिवसामध्ये अजून एक जबरदस्त खेळाडू याच मैदानावरती आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर फ्रेंड्स 11 कागनोळीचा संघ उद्याच्या दिवसामध्ये, कोगनोळीचा संघ उद्याच्या दिवसामध्ये तो देखील खेळताना पाहायला मिळणार आहे. नितीन कोत या संघाचं कर्णधार पद भूषवत आहे. त्याचबरोबर संयुक्त कुंभार समाज उद्याच्या दिवसामध्ये विजय कुंभार अजून एक सक्सेसफुल ओनर उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. उद्या पैशांची बंडल उद्या पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. यस, उद्याचा दिवस जर पाहायला गेला तर नितीन माटुंगे या कोल्हापूर नगरीचा पांढरा तांबडा रस्सा उद्याच्या दिवसामध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. मयूर वाघमारे, अमोल निरगुडे, अक्षय पवार, योगेश पेनकर, अंगद पाटील, विकी भोईर, अमित नाईक, प्रथमेश ठाकरे, दिनू कांबळे, श्रेयस कदम आणि उद्याच्या दिवसामध्ये अमरार मृत्युंजय पुणे या संघाला कोण विसरे. उद्याच्या दिवसामध्ये महेश नानगुडे या टेनिस क्रिकेटचा मुळशी पॅटर्न उद्याच्या दिवसामध्ये तो देखील. वासिक शेख अजून एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू, राकेश ऋषिकेश जोरे सर यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. रोहित कराड उद्याच्या दिवसामध्ये मिस्टर आनंदवाडी हा देखील येत असताना पाहायला मिळेल. आनंदवाडीमध्ये आपल्या आयुष्यातील पहिली बाईक त्याने देखील जिंकल्या असा खेळाडू उद्याच्या दिवसामध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. आपण जाऊया या मॅच कडे. धावसंख्या आतापर्यंत 43 धावा. मॅच चांगली रंगले. 18 चेंडू 26 ची आवश्यकता. ही मॅच कोणत्याही क्षणी कलाटणी घेऊ शकते. ओहो, चांगला चेंडू फुलर लेनचा होता, त्याच्यावरती आक्रमण केलं जात आहे. क्षेत्ररक्षक होते परंतु भेदलं आणि बॉल गेला सीमारेषेच्या पलीकडे. सत्तेचाळीस धावा फलकावरती चांगली बॅटिंग करतायत. जबरदस्त बॅटिंग राहुल पाटील. पाटलांचा आज धनकाच पाहायला मिळालाय. याआधी प्रतीक पाटील होते, आता राहुल पाटील बरसताना पाहायला मिळत आहेत. फुलटॉस चेंडू, फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल पकडण्याचा प्रयत्न करतायत
आणि डिक्लेअर स्वरूपामध्ये सिंगल धाव फलकावरती ऍड देखील होईल. सिंगल आले, सिंगलच्या मदतीने 48 धावा धाव फलकावरती येणारे 16 चेंडू 21 ची आवश्यकता मॅच बॅटिंग टीमच्या माध्यमातून बनवली जाते. 16 मध्ये आवश्यकता आहे या मॅच मध्ये 21 धावांची. 16-21 समीकरण आता जवळ येत चाललंय. बॉल कमी आहेत, धावा देखील कमी आहेत. 16 मध्ये 21 थोडस जर पाहायला गेलं तर सोपं समीकरण पाहायला मिळतंय. या चेंडूवरती मोठा फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आले, झेल टिपण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर धरणी मातीला दिलेलं दान आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या आतापर्यंत 48. एकोणपन्नास धावा धाव फलकावरती मॅच चांगली रंगली आहे. आता जर पाहायला गेलं तर प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगते, एक विकेट आली तर मजा येईल, अजून मजा, प्रेक्षकांना मजाच घ्यायची आहे. परंतु इथे जर पाहायला गेलं तर संघर्ष हा फलंदाजांना आणि गोलंदाजांना करावा लागतोय. हा चेंडू डेट घोषित केला जातोय. या चेंडूवरती धावा नाही आहेत. धावसंख्या जर पाहायला गेली तर 49 धावा धाव फलकावरती. 15 मध्ये 20 ची आवश्यकता अजून देखील आहे. 15 मध्ये 20. उद्याच्या दिवसामध्ये प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळेल, कारण उद्याच्या दिवसामध्ये त्यांचे फेवरेट प्लेयर याच मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. ज्यांना युट्यूबच्या माध्यमातून बघितलं त्यांना उद्या प्रत्यक्षरित्या पाहायला मिळणार आहे. सेल्फी काढण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळेल. पहा, उद्याच्या दिवसामध्ये शाळा बंद पाहायला मिळतील. हो, उद्याच्या दिवसामध्ये सुट्टी आहे. आताच अखिल भारतीय सुट्टी जाहीर केले या मुलांनीच, स्वतःच डिक्लेअर केले. चला आपण मॅच कडे देखील येतोय. धावा बनवल्या गेल्या आहेत आतापर्यंत 49 धावा धाव फलकावरती. हा चेंडू निर्धाव आलाय. मॅच आता जर पाहायला गेलं तर बनत चालली आहे. गोलंदाजी करणारी टीम आता या मॅच मध्ये कमबॅक करत असताना पाहायला मिळते. मॅच जबरदस्त होणार, कदाचित शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल आणि ही मॅच जी आहे ती सुपर ओव्हरची देखील पाहायला मिळेल. अजून सुपर ओव्हर झाली नाही आहे, कंपल्सरी चेस आहे. सॉरी, माफ करा, कंपल्सरी चेस आहे. म्हणजे प्रत्येक धाव एक धाव महत्वाची देखील असणार आहे. या चेंडूवरती पंचांचा इशारा नो चेंडूचा देखील आलाय. एक धावेसाठी संघर्ष करायला लागतंय, परंतु गोलंदाज इथे धावांची उधळण देखील करत असताना पाहायला मिळत आहे. 50 धावा धाव फलकावरती. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या एकदा या 50 धावेसाठी. अर्पिता स्पोर्ट्स संघ या मॅच मध्ये कमबॅक करतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती पाहावं लागेल. डेड आहे, ओके, डेड चेंडू. हो हो, वेगवान चेंडू टाकला जातोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कमबॅक केलाय तुषार पाटील यांनी. एका बाजूला ज्योतिबा पाटील आहेत, राहुल पाटील आहेत आणि तुषार पाटील देखील आहेत. आज पाटलांचा दणका, पाटलांचा राडा पाहायला मिळतोय आजच्या दिवसामध्ये. धावसंख्या 50 धावा आणि या मैदानावरची आतमध्ये या आधी अवधूत पाटील, अजून एक पाटील यांनी इथे याच मैदानावरती पहिल्या दिवसामध्ये कहर बरसणारी बॅटिंग केली होती. हो, या चेंडूवरती चांगला फटका खेळला जातोय आणि कव्हर पॉइंट आणि कव्हर पॉइंट आणि पॉइंटच्या मधून हा फटका केला जातोय. त्यानंतर सिंगल धाव फलकावरती ऍड होते. सिंगलच्या मदतीने धावा बनवल्या गेल्यात आतापर्यंत 51 धावा धाव फलकावरती.
म्हणजेच येणारे 12 चेंडू 18ची गरज आहे या मॅच मध्ये. 12 चेंडू 18 धावा, काही होऊ शकतं. हे षटक 2 ते 3 धावांचं आलं तर गोलंदाजी करणारी टीम कमबॅक करू शकते. एकात दुसरा मोठा फटका आला, बॅटिंग करणारी टीम कमबॅक करू शकते. दोन्ही कमबॅक करू शकतात. काय होईल या मॅच मध्ये? चला डीजे मास्टर, होऊन जाऊ दे एक सुमधुर संगीत. थँक्यू 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 थँक्यू. दिवसामध्ये उद्याच्या दिवसात पाहायला गेला तर अमरान मृत्युंजय पुणे मधून एक युवा खेळाडू जो सध्या चर्चेमध्ये आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कडा गावातील सिद्धार्थ जाधव, एक युवा खेळाडू उद्याच्या दिवसामध्ये ज्याच्या वेगाची चर्चा आहे, तो अमरान मृत्युंजय पुणे संघातून देखील खेळताना पाहायला मिळणार आहे. विकी कलमे लातूर एक्सप्रेस उद्याच्या दिवसामध्ये ती देखील पाहायला मिळेल. त्याचबरोबर मनोज साठे इनफॉर्म बॅटर मॅन फ्रॉम कोथरूड, ते देखील उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. उद्याचा दिवस जर पाहायला गेला तर जबरदस्त पाहायला मिळणार आहे. दोन संघ असे आहेत ज्यांच्यामध्ये स्टारकास्ट खेळाडू भरलेले आहेत. उद्याचा दिवस मजा येणार आहे. आताचा दिवस देखील, ही मॅच देखील तेवढीच रंगली आहे. येणारे 12 चेंडू 18ची आवश्यकता. मॅच बनत चालले. एक चुकी पराभवाच्या दिशेतून वाटचाल. कोणाच्या माध्यमातून होणार ती चुकी पाहायची आहे. येणारे 12 चेंडू, आवश्यकता 18 धावांची देखील आहे. या 18 धावा विजयासाठी पुरेशा आहेत. फक्त संघर्षामध्ये तो दम पाहिजे, दमकम दाखवावं लागेल या मॅच मध्ये. राजवीर पाटील स्कोररच्या भूमिकेत. सोमनाथ यादव यांनी अजून एक स्कोरर तयार केलाय. MS यांचे चिरंजीव स्कोररच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. उद्याच्या दिवसामध्ये आताच डिक्लेअर त्यांनी सुट्टी केली. त्यांनी सांगितले पप्पांना आज स्कोररची भूमिका चांगली मी पार पाडली आहे, उद्याचा दिवस फुल डे सुट्टीचा. चला मॅच कडे येऊया. 51 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. अजून देखील जिंकण्यासाठी आवश्यकता 12 मध्ये 18ची देखील आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झाले. राहुल पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज, त्याच्या विरोधात बॅटिंग करण्यासाठी ज्योतिबा पाटील. फुलर लेनचा चेंडू होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न, पायावरती टाकला, त्यानंतर सिंगल धाव फलकावरती यार झाली. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला, फेकी खराब झाली आणि सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आली. स्क्वेअर लेग रीजन मध्ये तो फटका केला, प्रोटेक्शन जरूर आलं तिथे, परंतु त्यानंतर सिंगल ई डबल मध्ये कन्वर्ट देखील करण्यात आले. 2 धावा धाव फलकावरती, 2 धावा कमी झाल्या. 18 मधून 2 धावा कमी झाल्या, 16 राहिल्या आहेत. 11 चेंडू 16ची आवश्यकता. मॅच बनत चालले. पहिल्या इनिंग मध्ये अजय जोडणेने ज्या प्रकारे बॅटिंग केले, आपल्याला या स्पर्धेमध्ये विजयासाठी त्याने पुरेशा धावा केल्या आहेत. आता त्याच्या मेहनतीवरती पाणी फेरायचं नाहीये. गोलंदाजाने एफर्ट दाखवावा लागेल. पहिल्या इनिंग मध्ये अजय जोडणेने जबरदस्त बॅटिंग केली होती. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक 56 धावा त्यांनी बनवल्या. परंतु आता ज्योतिबा पाटील सांगतायत आम्ही देखील काही हरण्यासाठी आलो नाहीये, आम्ही जिंकण्यासाठी आलोय. थँक्यू. 59 धावा धाव फलकावरती. 10 चेंडू 10ची आवश्यकता. 10चा आकडा लागला या धाव फलकावरती. फुल टॉस टाकला, ड्राईव्ह करायचा होता, त्यानंतर स्लिपच्या क्षेत्ररक्षकांनी चूक केली. सिंगल धाव फलकावरती आड झाले. या चुका पराभवाचं कारण ठरणार आहे. जेवढ्या चुका कराल पराभव निश्चित कराल. चुका कमी कराव्या लागतील. अजून देखील संधी आहे. 9 मध्ये 9 धावा बनवायचे आहेत. या रोखल्या देखील जाऊ शकतात. फक्त टप्पा अचूक हवा. गोलंदाजीची धुरा पुन्हा एकदा
राहुलच्या खांद्यावरती हा चेंडू चांगल्या रीतीने टाकलाय, परंतु सिंगल धाव फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. सिंगल आले म्हणजेच 8 चेंडू 8 धावांची गरज. कंपल्सरी धावा आपल्याला बनवायच्या आहेत, म्हणजेच कदाचित वाटतंय शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल मॅच. यस, प्रेक्षक म्हणतायत शेवटच्या चेंडू पर्यंत जावी. हो, चांगला चेंडू. या चेंडूवरती धावा नाही आहेत, म्हणजेच काय एक डॉट चेंडू आलाय. आता 7 चेंडू 8 ची गरज. कालची तारीख होती 7, आजची तारीख आहे 8. आज तेच पाहायला मिळत आहे. 7-8चं समीकरण पाहायला मिळत आहे. मॅच जबरदस्त रंगले. येणारे 7 चेंडू भविष्य ठरवणार. या स्पर्धेमधील अस्तित्व टिकलं जाणार की पराभूत होणार संघ. ओहो, मोठा फटका, चूक केली आणि त्याच्यावरती आक्रमण झालं. बॉल गेला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. षटकार. तुमची एक चूक तुम्हाला पराभव करण्यासाठी पुरेशी असते आणि तेच पाहायला मिळालंय. एक चूक केली, फुलर लेनचा चेंडू टाकला, त्याच्यावरती आक्रमण झालं, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फटका आला. षटकार. आता समीकरण 6 मध्ये 2 ची आवश्यकता. रायगड प्रीमियर लीग आठवते का? 6 चेंडू 2 धावा रोखल्या गेलाय रायगड प्रीमियर लीग मध्ये. आता या एमजे चषकामध्ये रोखल्या जातील का? प्रेक्षक म्हणतायत रोखल्या जाऊ शकता, फक्त गोलंदाज देखील तसाच हवा. पाहावं लागेल. येणारे 6 चेंडू 2 धावा रोखायच्या आहेत. कंपल्सरी 2 धावा आहेत आणि म्हणूनच या मॅच मध्ये तुम्हाला चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू महत्वाचा आहे. पहिला चेंडू डॉट आला, प्रेशर फलंदाजावरती क्रिएट होणार आहे. पहिला चेंडू महत्वाचा आहे. पहिल्या चेंडूवरती तुम्हाला फोर्स दाखवावा लागेल. गोलंदाजी मार्क वरती संघाचा कर्णधार नायक आलाय फिरोज. पहिला चेंडू खराब, त्याच्यावरती झालाय प्रहार आणि सिंगल धाव फलकावरती ऍड. आता बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, म्हणजेच आलाय विजयी चौकार.